प्रश्न क्रमांक 13. कोणत्या कालावधीत 1000 रुपयांचे दशांशे 10 दराने आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने 1331 रुपये होतील. 1331 रुपये होतील. कोणत्या कालावधीत 1000 रुपयांचे दशांशे 10 दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने 1331 रुपये होतील. चक्रवाढचं गणित आहे. कोणत्या कालावधीत म्हणजे कालावधी विचारलाय. ऑप्शन 2 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष. उत्तर झालेलं गणित आहे आपलं. 10,000 वर 1000, 11,000, 11,000 वर 1100, 12,000 100, 12,000 वर 1210 असे टोटल व्याज किती होतं? 1331 रुपये. बरोबर का? चक्रवाढ व्याज 3 वर्ष लागतील ना चक्रवाढ व्याजाने. 10,000 म्हणतोय मी. 1000च तिचे जे 1000 लिहिले आपण ते 10,000 घ्यावं लागतील आपल्याला. एक मिनिट. काय विचारलंय? चक्रवाढ व्याजाने 1331 रुपये होतील. म्हणजे 1331 ही आपली रास आहे ती. हा मग 1000 वर 10%, 100 टोटल झाली 1100. दुसऱ्या वर्षी 10% टोटल झाली 1210. तिसऱ्या वर्षी मग टोटल 1 3 3 1 1331. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. 3 वर्षानंतर 1331 रुपये होतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 860 रुपये आहे. 800 रुपये व 860 रुपये आहे. तर व्याजाचा दर काढा. ऑप्शन 10%, 15%, 12%, 7.5%. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 860 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती? किती लोकांचं झालं? कसं काढलं? मुद्दल 400.
व्याज येते, व्याज येते, मुद्दल दिलंच नाहीये. मग तू काय केलं, 400 घेतलं. चाल पुढे. 400चे 15% काढले, किती आले? 60. हा अजून. हा परत 15%, मग ते तर जास्त येतील. 69 रुपये आले पाहिजे. एक रक्कम आहे, त्या रकमेचं 2 वर्षाचं सरळ व्याज 800 आणि चक्रवाढ व्याज 860 रुपये. जे सरळ व्याजापेक्षा 60 रुपये जास्त आहे. आता हे 2 वर्षाचं जर 800 तर एका वर्षाचं किती? 400. एका वर्षाचं किती? 400. मग पुढे हा त्याच्यानंतर व्याजाचा फरक किती? 60 रुपये. 60 भागिले गुणिले 100 असं काढलं. म्हणजे मुद्दल नसताना तुम्ही असं केलं, ऑप्शन बरोबर उचललं तरी बी उत्तर येईल का नाही? हा मग आता तुम्ही काय केलं, 400 गुणिले 60 गुणिले 400. मग 15% आलं का? हा 4 15 60 15%. मग आता 15% उत्तर आलं. म्हणजेच हे जे 400 रुपये व्याज आहे हे 15%. 400 अमाऊंट 15% असेल तर 100% किती येईल? मग काढा ना. 400 अमाऊंट 15% असेल तर 100% किती? पॉइंट मध्ये जात आहे. मग व्याजाचा दर किती काढला तुम्ही? 15%. एका वर्षाचा व्याज किती आहे? 400. मग 400 अमाऊंट किती झाली? 15%. मग मुद्दल काढा ना. मुद्दल काढून द्या तुम्ही मला, येऊ दे ना. त्या मुद्दलाचे 15% 400 येत आहे का एवढं सांगा फक्त. तुम्ही मुद्दल तर काढा. 2666. मग आता 2666चे 15% काढा. 400 जाईल ना. 2666 तोंडी आहे ना. 266.6 म्हणजे 267 आणि ते 133 झालं. बरोबर आहे ना. मग 399 म्हणजे 400 ना बावड्या. का 50 पैशासाठी मारामारा करशील आता? 399 पॉईंट समथिंग आला असेल काही ना काही. हा मग बरोबर आहे उत्तर 15% करेक्ट. मग आता हे जे 15% आहे ना हे एकदम जादूने काढले ते नाही, कारण ते गणित पॉइंट मध्ये आहे. मग कसं काढलंय ते पहिले. आता 2 वर्षाचं सरळ व्याज 800 आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 860. मग पहिले तर व्याजाचा फरक 60 समजलं. आणि मग नंतर त्यानं काय केलं, 2 वर्षाचं व्याज 800, 2 वर्षाचं व्याज तर एका वर्षाचं. हा मग आता इथे तुला आकडे फिरवता आले पाहिजे. कसे? 400 गुणिले 100 भागिले 60. म्हणजेच 400 हे अमाऊंट 60%. आता हा 60 कुठून आला? तर ह्या व्याजाचा फरक आहे. एक्सप्लेन होत नाही ते. हा व्याजाचा फरक आहे. हा हा फरक भागिले फरक. हा फरक तर घेतला आपण. काय माहित 8 होतंय का कोणाला? चला हे चुकलं वाटतं. मग आपलं उलट झालं ना.
100 गुणिले फरक. 2 झिरो गेले, 2 झिरो गेले, 4 1 2 उरले, 4 पंचे म्हणजे व्याजाचा दर 15%. मग आता अजून जर क्लिअर करायचं म्हटलं आपण तर मग दुसऱ्या वर्षी बी 400. ठीक आहे, हा झाला 800. इकडे पहिल्या वर्षी दोन्हीमध्ये व्याज सारखं राहतं. मग 400च्या परत किती टक्के रे? 15%. हा काढ किती? 60. 400च्या 15% 60 आणि हे 460 आलं. म्हणजेच 15% अमाऊंट करेक्ट आहे. व्याजावर व्याज आहे ना, मग 400च्या 15% किती? 60 आणि हे 400 म्हणजे दुसऱ्या वर्षाचं व्याज 460 आले पाहिजे. 15% IMP करून घ्या. झालं? घ्या. रुपये 5760. रुपये 5760 वर 10.6% प्रमाणे. रुपये 5760 वर 10.6% प्रमाणे. 6% प्रमाणे 3 वर्षानंतर व्याज मिळेल. 6% प्रमाणे 3 वर्षानंतर किती व्याज मिळेल? मग आता व्याज कोणतं दिलंय सांगितलं नाहीये, मग कोणतं पकडायचं आपण? सरळ व्याज. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. आठवतंय का नाही? प्रकार पहिला सरळ व्याज काढणे. बोंब पडत असेल तर पाहायचं ते लेक्चर, बोंब पडत नसेल तर तोंड टाण्यासाठी बाकीची उत्तर सांगतील. 5760 गुणिले 6 गुणिले 3 भागिले 100. 1 झिरो गेला, 1 झिरो गेला. चुकलं. 1036 पॉइंट. शाबास. 1036.8. सरळ व्याजचं गणित आहे ना, फक्त आकडे कठीण आहे बस, बाकी काही नाही. 5760 सरळ व्याजचं सूत्र भाऊ. जर तुम्ही बोंब पडली नसणार सरळ व्याज शिकायची तर परत पाहिजे. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. हे डबल का लिहितोय? कारण हाच सिंपल प्रश्न येऊन जातो. आपण एकदम कठीण गणित शिकता आणि येऊन जातो सिंपल, आणि सिंपलचं सूत्र आपण विसरून जातो. मुद्दल होतं 5760 गुणिले मुदत 6 वर्ष, सॉरी मुदत 3 वर्ष, व्याजाचा दर. आता हे उलट पुलट झालं तरी बी चालतं. आणि मुदत किती होती? हा, उलट जरी केलं तरी चालतं. हे 3 इकडे, मुदत किती? 3 वर्ष, व्याजाचा दर किती? 6 भागिले 100 तर चालतं. 0 0 पटपट मध्ये 2 झिरो गायब करायचे नाही. 10 आहे, 6 आहे, बेत्रिक बेपंचे आलं का? आता खाली 5 आहे म्हणजेच पॉइंट मध्ये जाईल. मग पॉइंट मध्ये जाण्याच्या अगोदर काय करायचं? हे वरती घेऊन टाकायचं, म्हणजे आपल्यासाठी सोपं जातं. आता सगळ्यात पहिले तर 10,000 होता ना, तर राहू द्यायला पाहिजे होता आपण, म्हणजे अजून सोपं गेला असतं. पण मला येतं ना, मी कशाला, मी काही बी करीन. 3 त्रिक 576 गुणिले 9 9 सात अच्छाले 9 साते 63 आणि 5 अच्छाले 9 पाचे 45 आणि 6 5184 भागिले आलं 5184 भागिले 5. यामध्येच 5 1 1 0. साधा भागाकारचं गणित पडले. भागाकार कसा येतं? डाव्या साईडने सुरुवात होते, एक एक संख्येला भाग देतो. जर ती संख्या त्या पाढ्यात येत नसेल तर काय येतो? 0. 5 0 मिक्स झाला. 5 त्रिक 3 उरले, 5 सक
उरले 0.058 1036.8 1036.8. काल मी लेक्चर अपलोड केलं नव्हते तर मला 10-12 फोन आले की सर आज लेक्चर का बरं टाकलं नाही. म्हणजे लोक फायदा घेत आहे. पुरा सिलेबस फुकट मध्ये टाकलाय. जे लोक 1000 2-2 हजार मध्ये विकता ना ते मी फुकट टाकी दिलं डायरेक्ट. तुम्ही अकॅडमीत बसले ना, किती फी भरली आहे? 30,000च्या वरच भरेले. ते लोक फुकट मध्ये भेटताय त्यांना आता. म्हणजे एवढे इमानदारीने लेक्चर करतायत आणि तुम्ही आणि बशीचं इमानदारीने करताय. घरी गेले अकॅडमी सोडीस आणि ते लोक लेक्चर पाहिजे. फुकट मध्ये सगळा सिलेबस पडलाय तरी गणित बुद्धिमत्ताचा. फक्त आरामशीर हेडफोन लावायचे आणि पाहायचंय. 24 तास बी पाहिलं तुम्ही. किती 24 तास बी तुम्हाला लेक्चर पाहिले तरी बी तुम्ही गणित बुद्धिमत्ता शिकी जाताय. काही विशेष गोष्ट आहे का? नाही. 3 तास जर आपण एका टाकीमध्ये पिक्चर पाहू शकतो तर 3 तास लेक्चर पाहू शकतोय आपण. लाईन प्रमाणे लिहायचं. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पॉइंटची बेरीज, पॉइंटची वजाबाकी, पॉइंटचा गुणाकार, पॉइंटचा भागाकार, अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी, गुणाकार, भागाकार. हे 12 लेक्चर तर 2 दिवसातच संपले पाहिजे. मग पहा कसं जमतं. पडलंय सगळं युट्यूबवर. लोक काय करतात 2-2, 3-3 टॉपिक टाकता फक्त. आणि पूर्ण लेक्चर तुम्हाला करायचे असतील तर आमच्या ऍपवर या, पैसे द्या आणि मग शिका. आम्हाला फुकट टाकी दिले. म्हणजे चांगलं वाटलं मला की त्या लोकांना ते लोक पाहताय लेक्चर. म्हणजे त्या अकॅडमीत नाहीये पण तरी बी ते घरी राहीसन जपीसन काय ना पण पाहताय लेक्चर. तुम्ही अकॅडमीत अशी सण त्याचा फायदा घेता नाही. आला नाही हा भागाकार प्रेरणा. असं थोडी चालतं. तुझ्यापेक्षा ज्युनियर येते तुझ्या नंतर आलेली पोरगी अॅक्युरेट दिला तिनं 1036.8. मग ती जर देऊ शकते तर आपण बी द्यायला पाहिजे ना. नेक्स्ट म्हणजे आपलं काम करायचं बाकी आहे स्वतःवर अजून. एका बँकेने रमेशला 10.12 दराने 5,000 रुपये 3 वर्षासाठी कर्जाने दिले. एका बँकेने रमेशला 10.12 दराने 5,000 रुपये 3 वर्षासाठी कर्जाने दिले. व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल. व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावी लागेल. तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावी लागेल. जसं झालं त्याने हातवरती करायचा. शाबास. पेनाला हात लावायची गरजच नाहीये. मुद्दाम आपल्याला थकवण्यासाठी 4 ओळींचा प्रश्न बनवलेला आहे. काहीच नाही त्या गणितात. काय म्हणायचं होतं फक्त 5,000 रुपये 12% व्याजाने 3 वर्षासाठी दिले तर सरळ व्याज काढा. एका ओळीचा प्रश्न मुद्दाम त्याने 4 ओळीचा बनवला. कारण मोठा प्रश्न पाहिला की पोरं घाबरता. अरे मोठा प्रश्न आहे. मुदल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. 5,000 गुणिले 12 गुणिले 3 भागिले 100. उत्तर 1800. उत्तर 1800. चुकले.
व्याजापोटी, अंडरलाईन, व्याजापोटी. रास विचारली का? नाही, फक्त व्याज विचारलंय. व्याजासहित बोलला पाहिजे तर मग. व्याजापोटी, व्याजाने, व्याजासाठी. हा, 1800 उत्तर आलं पाहिजे. आलं का? किती ओळींचा झाला होता प्रश्न? मी न मोजल्या नाही, मला माहिती ना. गणितात 3 ओळींचा जो प्रश्न आहे तो वहीमध्ये लिहिताना 4 ओळींचा होतो. कॉमन सेन्स आहे. हे तरी समजायला लागलाय का नाही अजून? हा, हे तरी समजायला लागलाय ना? लिहिताच नाही याच्यातून प्रश्न काही पुस्तकातून? तुम्हाला एक सांगितलं होतं की सेल्फ अनालिसिस करा, घड्याळ घ्या आणि एका तासात तुम्ही किती पेज वाचता हे लिहा. लिहिलं का कोणा? एका तासात तुमच्याकडे किती पेज वाचले जातात? घड्याळ दिसतात नाही. वाचलं होतं का? टाइम लावून एका तासात किती पेज वाचले जातात? एकाच जणाने वाचले. मग काढा ना. रोज काहीतरी गोष्ट नवीन शिकले पाहिजे भाऊ आपण. अभ्यास करत असताना एकदम भारी भारी युक्त्या सुचतात. मी असा अभ्यास कसा करू बुवा की ज्याच्याने माझ्या जास्त लक्षात राहील, असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. हे जे तुम्ही करताय आज, हे पुरा महाराष्ट्र करताय. पुरा महाराष्ट्र पोलीस होतो का? नाही, तुम्ही काहीतरी त्यांच्यापेक्षा वेगळं केलं पाहिजे. मग मी 24 तास अभ्यास करतोय. मी वेगळं म्हणजे काय? तुम्ही वाचलेल्या गोष्टींवर प्रश्न बनवताय का? वाचलेल्या गोष्टींवर प्रश्न बनवताय का? तुम्ही झालेल्या टॉपिकवर प्रश्न सोडवताय का? तुमच्याकडे तुमच्या जीकेच्या नोट्स तयार आहेत का? तुमच्याकडे तुमच्या चालू घडामोडीच्या नोट्स तयार आहेत का? तुमच्याकडे सोडवलेल्या चुकीच्या प्रश्नांच्या नोट्स तयार आहे का? तुम्ही रोज प्रश्नपत्रिका सोडवता ना, मग ते चुकलेले प्रश्न लिहिता का? मग त्याची वेगळी वही बनवा. ती वही परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचून जर गेले तर आपला कॉन्फिडन्स वाढतो किंवा मी चुकलेले प्रश्न बी बरोबर आणतोय. आता बघा, असं भरपूर वेळा होतं की आपण प्रश्नपत्रिका सोडवताना मराठीच्या 2 व्होकॅब्युलरी चुकतो, म्हणजे समानार्थी शब्द चुकतो. आपल्याला 23 मार्क पडतात. ते 2 शब्द चुकलेले आपल्या एवढ्या लक्षात राहतात की जर ते 4-5 दिवसानं परत प्रश्नपत्रिकेत आले, लगेच येतात ते 4-5 दिवसांनी परत तेच 2 प्रश्न आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेत रिटर्न येतात. मग आपल्याला एकदम भारी वाटतं, तेव्हा मी चुकला होता पण आता ते बरोबर येईल, कारण मी आता त्याच्यावर काम करून आलोय. मग ते 2 मार्क आपले वाढतात. असं जीकेचं बी आहे. एखादी जीकेचा प्रश्न जर आपण प्रश्नपत्रिका सोडवताना जर चुकला असेल तर तो आपल्या जास्त ध्यानात राहतो. आणि मग तो प्रश्न जर रिपीट आपल्याला कोणत्या प्रश्नपत्रिकेत आला की एकदम भारी वाटतं की हे वाचलेलं आहे बा, हे चुकूच शकत नाही. कन्फ्युजन होतं की नाही? जसं की आता 3 जे आपले किल्ले त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. कर्नाळा, नरनाळा आणि अर्नाळा. आता सगळ्यांना याच्यात कन्फ्युजन होतं. मग आता लक्षात ठेवायचं कसं, हे 3 किल्ले कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये? जो चुकला आहे तो त्याला तर येतच. जो चुकलाय ना तो विसरतच नाही. आणि ज्याला सोडायला नाही तो 100% चुकणार आहे याच्यामध्ये. आणि ज्याला माहिती नाही तो चुकणार आहे, त्याचा तुक्का बी लागत नाही. हे 3 किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत बरं का, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. आणि मग असे कन्फ्युजिंग पार्ट राहतात. त्याच्याकरता आपल्या मराठी शाळेच्या याच्यावर एक लाईन लिहिलेली होती, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. आपण जे वाचतोय ते आपल्याला समजलं पाहिजे. समजतंय का? आपण इंग्लिश वाचतो, आपल्याला समजतं का? म्हणून आपला इंग्लिश विषय कमजोर आहे. बरोबर आहे की नाही? पण मराठी वाचल्यावर ते तर समजलंच पाहिजे ना. पैदा झाले तेव्हापासून मराठी शिकताय. गणित बी मराठीत आहे, मराठी व्याकरण बी मराठीत आहे. बरोबर आहे की नाही? एखादी अमेरिकेच्या माणसाला इंग्लिश ग्रामरचा क्लास लावणं पडला का? अमेरिकेत शिकतोय, इंग्लंडमध्ये शिकतोय, रशियामध्ये शिकतोय, ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे त्या लोकांना मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामरचा क्लास लावणं पडला का? आपल्याला मराठी ग्रामरचा क्लास लावणं पडतो.
भाषा आपली मराठी असल्यावर. असं का बरं? समजत नाही म्हणून. समजतंय? तर वाचताना व्यवस्थित वाचा. घ्या पुढचं घ्या. दशादशे काही टक्के दराने, दशादशे काही टक्के दराने 8,000 रुपये मुद्दलाचे, 8,000 रुपये मुद्दलाचे 5 वर्षात 2400 व्याज मिळाले. 2400 व्याज मिळाले तर व्याजाचा दर काढा. तर व्याजाचा दर काढा. तुम्ही एक जण मागे बसा, एक पुढे बसा. तूच सांगशील आता उत्तर. मेघा कुठे गेली? झालं का रे? पहिले असं वर मान केले की 10-15 जण उत्तरावाले राहायचे. आता इकडे 2 डोके, इकडे 3 डोके, बाकीचे माझ्याकडे पाहता. तुम्हीच सांगा कायचे पैसे घेताय तुम्ही? आता ह्या अशांले बनावं नाही तर मग काहीतरी करणं पडेल मला. हा प्रेरणा किती? 60 70 7? एकच सांग. 60 70 7 3 पैकी 70% ना. इथल्या व्याजाचा दर राहतो का कधी? इथली तर अक्कल पाहिजे आपल्याला. आता पानं पलटाव आणि बघ की कोणत्या गणितामध्ये आपण व्याजाचा दर काढलाय. पलटाव पान. अंडरलाईन मारायला लागले ना. कशासाठी अंडरलाईन मारायला लागले? व्याजाचा दर काढा असं गणित शोध. व्याजाचा शोधा रे. सांगा ते पण नंबर सांगा रे. व्याजाचा दर काढा. अबे कथड्या हो, पहिलं का दुसरं गणित आपलं व्याजाचा दर काढा होतं. पहिलं जे ना. तर मी पानं पलटाय राहिले. म्हणजे तुमने केवढा भारी होमवर्क केलाय. अबे मी तर होमवर्क बी केला नाही. अरे कालच झालंय ना भाऊ आपलं पहिलं गणित. म्हणजे तुम्ही काय होमवर्क करून आले आज हे दिसतंय मला. हो अक्का, पहिलं गणित पाय. हा ते पाय कसं सोडवलंय आणि तुम्हाला उत्तर काढी संदे पाय. त्याच्याकडे अभ्यास कर. कसं काढलं होतं आपण तर वाचतेल. हा भाविका किती आलं? 30. शाबास. पाय तुम्ही पहिलं गणित. हो पाय भाऊ. बाकीच्यांचं तर बरोबर आहे ना. या जगात आहे ना कोणीतरी मग. जे कोण कोण चुकलंय त्यांनी पहिलं गणित पहा भाऊ. अभ्यास करा. त्या पहिल्या गणितात व्याजाचा दर काढा हे गणित होतं. सरांनी ते कसं सोडवून दिलेलं आहे. आणि असं कोणी म्हणू शकत नाही. 2400 रुपये हे व्याज 5 वर्षाचं आहे. मग ते उत्तर जे येत आहे टक्क्यामध्ये ते 5 वर्षाचं आहे. भागेले 5 कर. मी लिहित ना. मला काय काम धंदे. दशादशे काही टक्के दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 5 वर्षात 2400 व्याज मिळाले तर
व्याजाचा दर काय होता? नाही येते म्हणजे पैशांनी बी समजत नाही. चला बोर्डवर पहा. हे आपलं मुद्दल 8,000 रुपये मुद्दल. या मुद्दलावर व्याज भेटलंय 2400 रुपये. बरोबर का? या मुद्दलावर व्याज भेटलंय 2400 रुपये. पण हे किती वर्षाचं भेटलंय रे? 5 वर्षाचं. 2400 रुपये व्याज भेटलंय. 2400 रुपये व्याज भेटलंय. कोणत्या रक्कमवर? 8,000वर. पण किती वर्षाचं? 5 वर्षाचं. मग व्याजाचा दर 5 वर्षाचा राहतो का? एकाच वर्षाचा. मग इथे काय करायचं? 2400 भागिले 5. समजलं? 2400 भागिले याच्यानं काय भेटेन आपल्याला? याच्याने काय भेटेन आपल्याला? एका वर्षाचं व्याज. शाबास. 5 चोक 4, 5 8 5 0 हे झालं. आता ते एका वर्षाचं व्याज 480 रुपये हे एका वर्षाचं व्याज. बरोबर? 480 रुपये हे एका वर्षाचं व्याज. कोणत्या रकमेवर? 8,000 म्हणजेच मुद्दलावर गुणिले 1 2 3 1 2 3 8 1 8 सक. तू 30% बरोबर गेली पण ते 5 वर्षाचं देऊन टाकलं तू. तिथे आपल्याला समजलं पाहिजे होतं एवढं कोणी व्याजाने कर्ज घेतं का? बँक एवढ्या 30% आजपर्यंत गेली नाही. बँक जास्तीत जास्त 13% व्याज देते किंवा घेते. म्हणजे आता आपल्याला सापडली आपली कमजोरी काय? व्याजाचा दर काढणे. याचे 5 गणित घेऊ आपण आता. म्हणजे सगळ्यांना ते यायला लागेल. हेडिंग देऊन टाका तिथं मस्तपैकी लाल पेनाने. व्याजाचा दर काढणे. दशादशे काही टक्के दराने. दशादशे काही टक्के दराने 10,000 रुपयाचे 10,000 रुपयाचे 6 वर्षात 6,000 रुपये व्याज मिळाले. 6,000 रुपये व्याज मिळाले. किती? 6,000 रुपये व्याज मिळाले. तर व्याजाचा दर काढा. व्याजाचा दर काढा. विचार करा. मागचा प्रश्न पहा आणि उत्तर काढा. पटापट लिहा. 5 गणित पटापट सोडवा. म्हणजे ते तुमच्या हाताखालून निघून जातील. व्याजाचा दर कसा काढताय तुम्हाला समजेल. 10,000 रुपयावर व्याज किती भेटलंय? 6,000 रुपये. पण 6,000 हे व्याज किती वर्षाचं आहे? 6 वर्षाचं. 6,000 भागिले 6. उत्तर 1,000. 1,000 रुपये व्याज हे कोणत्या रकमेवर? मुद्दलावर गुणिले 100. 1,000 भागिले 10,000 गुणिले 100. उत्तर कोणाकोणाचं आलं? 10%. आलं ना? आता असू नको. पुढचं बी गणित काढ. जाऊ. दशादशे काही दराने 50,000 रुपयाचे. दशादशे लिहा पटापट. दशादशे काही दराने 50,000 रुपयाचे 15,000 रुपये व्याज मिळाले. 50,000 रुपयाचे 15,000 रुपये व्याज मिळाले. तर व्याजाचा दर काढा. वर्ष पाहिजे त्याची गॅरंटी का? हा. आणि तुला वर्ष पाहिजे असेल तर एक डोरकुंबा भेटेल. दशादशे काही दराने 50,000 रुपयाचे 15,000 रुपये व्याज मिळाले. तर व्याजाचा दर काढा.
ये फंस गया सेम. मी बी रील पाहायला लागलाय आता. एकदम भारी भारी बनवतात ते. हा हा अरे 15,000 रुपये व्याज मिळालं ना अक्का. 15,000 रुपये व्याज कोणत्या रकमेवर? 50,000 गुणिले 100 का बाल 30%. मला माहिती होतं नाही असं होईल म्हणून तर वर्ष दिले नाही मी ना. दर वेळेस वर्ष देईल याचे का? नाही नाही द्यायचे त्याला वर्ष. उत्तर आलं 30%. व्याजाचा दर 30%. आलं का? हा आलं ना. अरे वर्ष दिले नाही तिचे मग द्यायला पाहिजे असे हे का अट आहे का काही? का भाई एका वर्षाचं काढू नाही शकत का? काढू शकतो. घ्या पुढचा प्रश्न. 800 रुपये मुद्दलाचे 56 रुपये व्याज मिळाले. 800 रुपये मुद्दलाचे 56 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काढा. 800 रुपये मुद्दलाचे 56 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काढा. प्रश्न वाचा, अभ्यास करा. हम्म 70 कस काही? गुद्दा टाक. मी टाकीन नाही तुले टाक. 800 रुपये मुद्दलाचे 56 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काढा. 2 गेले 2 गेले 8 आहे का 8. व्याजाचा दर 7% झालं. 70 कस काय आले? म्हणजे याचा अर्थ नेक्स्ट. आता तुम्हाला समजलं असेल माझ्यामध्ये केवढा संयम आहे. मी कशा कशा लोकांना वागवतो याडी है ना. या 15,000 रुपये मुद्दलाचे 15,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 5400 रुपये व्याज मिळाले. 15,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 5,400 म्हणजेच 5400 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काढा. प्रश्न वाच पहिले. तू सरक तिकडे. ती होणार नाही यावर्षी. ही होणार आहे. ती गरिबी जाईल. कस काय भरती होईल? पेन पडला. हे झाली पाहिजे. शाबास व्हेरी गुड. हे पाय त्या मैत्रिणीला जमलं. तू जायचं त्या जागेवर. येईल घे पुढे सांगते. पहिले एक टोका टाक जो असा सांग. आता 2 टाकायला येईल. 5400 रुपये 3 वर्षाचे. 5400 रुपये 3 वर्षाचे. तर 1 वर्षाचा काढून घ्यायचं पहिले. 5400 भागेले 3 गुणिले 3 भागेले 3. 1 वर्षाचे आले 1800. 1 वर्षाचे आले म्हणजे आपलं समीकरण जुळलं. 1800 रुपये व्याज. अमाऊंट किती? 15,000 वर 1800 भागेले 15,000 गुणिले बस काढा. उत्तर 12% होते एखादे दिवस.
असं जेव्हा माझ्यासोबत व्हायचं ना तेव्हा मी डायकरडी द्यायचा. असं माझ्यासोबत व्हायचं. आमचा सर माझ्याकडे पाय आणि मला गणित जमायचं नाही, सगळ्यांना जमायचं, फक्त मलाच जमेना. कारण एखाद दिवशी हँग होई जातो माणूस, चला असं कसं काय होतंय बा, मलाच का बरं जमत नाही. पण ते होतं एखाद दिवस, पण काही विशेष नाही ते. आपण काय करायचं, गणित वाचायचं. 5400 रुपये व्याज किती वर्षाचं? 3 वर्षाचं. मग आता आपल्याला काय पाहिजे रे? एका वर्षाचं. 5400 रुपये व्याज 3 वर्षाचं. आपल्याला काय पाहिजे? एका वर्षाचं. मग भागेले 3 करायचे. भागेले 3. 3 एक 2 उरले. 3 8 0 0. 1800 रुपये एका वर्षाचं. एका वर्षाचं किती? बस आपले एका वर्षाचं व्याज भेटलं म्हणजे आपले दर काढता येतो. मग कोणत्या रकमेवर रे? मुद्दलवर. कोणत्या रकमेवर? मुद्दलवर. मग मुद्दल पाहायचं गणितामध्ये, गुणिले 100 सोडायचं. 1 2 3 1 2 3. 15 एक 3 उरले. 15 दुनी 12%. आलं येईन आता. आता ह्या गणितांची प्रॅक्टिस करायची म्हणजे आपण डबल चुकणार नाही. अजून देऊ घ्या पुढचं गणित. 24,000 रुपये मुद्दलाचे 24,000 रुपये मुद्दलाचे 6,240 रुपये व्याज मिळाले. 24,000 रुपये मुद्दलाचे 6,240 रुपये व्याज मिळाले. हे व्याज 2 वर्षाचे आहे. हे व्याज 2 वर्षाचे आहे. तर व्याजाचा दर काढा. तर व्याजाचा दर काढा. 5 झाले का रे? कसं होतंय? 6 आहे व्याजाचा दर. शाबास. ए 6,240 आहे. हा बरोबर आहे. काय करतोय तू? भागेले कर. काय थकतो रिकामा? भागेले गुणिले 100. चालतंय बडाबड. आपल्याला सोपं काय जाईल ते पाहायचं. 7 24 त्रिक 72. हे सोपं जाते का? हे मग हे चंदा येतं ना. बस व्याज पाय रे. व्याज व्याज किती रे? 6,240. मग पुढे पाय 6,240 एका वर्षाचं आहे का 2 वर्षाचं आहे ते पाय. 2 वर्षाचं. भागेले 2. 6,240 भागेले 2. उत्तर 3120. 3120 ही अमाऊंट व्याज आहे एका वर्षाचं. भागेले 24,000 गुणिले 100. उत्तर 13%. आलं का रे? आलं का? 5 झाले का आपले व्याजाचे? 6 झाले. मग आता काय करायचं? आपल्याला जमत नाही ना, हेच गणित परत सोडायचे म्हणजे एकदा जमायला लागेल. आता मेन पॉइंट काय तिच्यात? मुद्दल दिलेलं आहे, व्याज दिलेलं आहे. मग आपल्याला काय पाहायचंय फक्त की ते जे व्याज दिलंय ते वर्षांचं दिलंय का एकाच वर्षाचं दिलंय? एका वर्षाचं दिलं असेल तर काहीच करायची गरज नाहीये. पण मल्टिपल इयर्स दिलंय, 5 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष, तर मग त्या व्याजाले भागेले तेवढे वर्ष करायचे म्हणजे आपल्याला एका वर्षाचं व्याज भेटून जाईल. मग एका वर्षाचं व्याज उचलायचं, खाली मुद्दल टाकायचं, गुणिले 100. जमीन. उत्तर आलं 13%. येईनच पुढे अजून आपल्याला. चला घ्या. एका रकमेचे चेंज करतोय बरं का आता. 12% दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज. एका रकमेचे 12% दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 393.60
रुपये आहे. 393.60 रुपये आहे. तर मुद्दल काढा. तर मुद्दल काढा. ऑप्शन 720, 800, 820, 840. म्हणजे गणित चांगले घेतात ते की पोरं फसले पाहिजे असं. चेतन झालं का रे? चेतन चेतन जनरेत ना. आकाश चेतन झालं नाही. हा मग दोन्ही जण उत्तर द्या मला. आता मी जे जे विचारतो त्यांचे म्हणजे तुमचं उत्तरही जाईल. व्याजाचा दर किती? किती आलं? व्याजाचा दर किती? शाबास. आणि जे व्याज दिलंय आपल्याला 393.60 हे किती वर्षाचं आहे? 4 वर्षाचं. म्हणजे 12 चोक 48 म्हणजे 393.60. 393.60 ही अमाऊंट 48% आहे. तर 100% किती? केवढं सोपं आहे. केवढं सोपं आहे काढा. ,393.60 ही अमाऊंट 48% आहे. तर 100% किती? 393.60 गुणिले 100 भागिले 48. पॉइंट नंतर 2 घर 2 झिरो खाली 0 0 काट 2 झिरो गेले 2 झिरो गेले. 12 ने येऊ का रे? 12 चौक 12 त्रिक 3 12 दुनी 9 12 8 0 4 1 4 8 4 दुनी 4 0 820 रुपये. 820 रुपये आलं समीर. 16 से आउट ऑफ बाकी कुछ फायदा होगा क्या? गणित भी आने को ना. फायदा करना है तो गणित भी आने को हो ना. इसके लिए %48 कुठून आणले असं कोण सांगतं? कोण सांगतं 48% मी कुठून आणले? 48% ही अमाऊंट कुठून आणली? 48% ही अमाऊंट कुठून आणली? हा एका वर्षाचे 12 तर 4 वर्षाचे. आणि हे जे व्याज होतं हे 4 वर्षाचं आहे. मग 4 वर्षाचे व्याज तर 4 वर्षाचे टक्के. 393 ही अमाऊंट 48 12 1 12 12 चौक 48 म्हणजे 393 अमाऊंट 48%. तर काय पाहिजे आपल्याला? मुद्दल. मुद्दल नेहमी किती टक्के राहतं? काढायचं कॅल्क्युलेशन 820 रुपये. नेक्स्ट दशादशे सॉरी एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते. तर तीच रक्कम 8 पट किती वर्षात होईल?
तर तीच रक्कम 8 पट किती वर्षात होईल? ऑप्शन बिना ऑप्शनचं येईल का? नाही. 16, 12, 24, 18. लगाव दिमाग. मन मी पहिल्यांदा पाहिला असं गणित, पण दिमाग तर लावणं पडेल, कारण आपल्याकडे काय रे ऑप्शन आहे. बिना ऑप्शन जर असते तर मग आपण काहीतरी झालं असतं. मामनी द्यायचा कोणा? सोडवून दाखवा. 18. वाच्याचं आपल्याला काहीच नाही समजलं तर गणित वाच्याचं. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट. 6 वर्षात दुप्पट. बरोबर का? 6 वर्षात दुप्पट म्हणजे 2 पट. बरोबर का रे? बरोबर का? अरे बरोबर का? अजून 6 वर्षात दुप्पट किती झाले? 4 पट. 12 वर्षात 4 पट. 12 वर्षात ऐक आता ही 4 पट किती वर्षात दुप्पट होईल? 6 वर्षात. अठरा वर्ष. उत्तर परत सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. आता सगळ्यात पहिले तर आपण शिकले दाम दुप्पट, दाम तिप्पट, दाम 4 पट. आता पहा कसं सोडवतोय. 6 वर्षात किती होते रे? 2 पट. तोंडी लिहून देतो. बरोबर का? बरोबर. आपल्याला किती करणे आहे? 8 पट करणे. एवढं ध्यानात ठेवा. 8 पट करायची आहे. 6 वर्षात दुप्पट. परत पुढच्या 6 वर्षात 6 वर्षात परत दुप्पट झाली ना. 2 आणि 2 4 पट. आता आपण किती पट वर आहे रे? आता आपण किती पट वर आहे? 4 पट आहे. आणि आपले वर्ष किती झाले? 12 वर्ष झाले. आपल्याला 4 पट होऊन किती पट वर जायचं आहे? म्हणजेच गुणिले 2 करायचं आहे. दुप्पट होण्यासाठी अजून किती वर्ष लागतात? 12 आणि 6 18 वर्षात 8 पट होईल. पहिलंच ऑप्शन काय माहिती का? 12 आणि 12 24 वर्ष. भरपूर लोक त्या 24 वर्षाच्या जाड्यात फसतात. तुम्हाला गणित येत नसेल तर पाठ करा. पाठ करा. हा 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 हा. तरी बी उत्तर 18 येईल ना. चालतंय तसं बी चालतंय. पण हे दिमागाने मी आता अमाऊंटच घेतो ना. अमाऊंट घेतो. अमाऊंट पाहिजे किती पट करणे रे? 8 पट करणे. 100 रुपयाचे करू. मुद्दल किती आहे आपली? 6 वर्षात 100 ची किती होता रे? 6 वर्षात 100 ची किती होता? पुढच्या 6 वर्षात 200 ची किती होतील? हा किती झाले? आता किती झाले? किती झाले? किती वर्षात? पण आपल्याला किती करायचे? 800. 8 पट म्हणजे काय? आता 400 ना. मग 12 वर्षात 400 आणि तो म्हणतो 6 वर्षात डबल होईल जात. मग 12 मध्ये जर मी अजून 6 टाकले तर किती वर्ष झाले? 18 वर्ष. आणि हे दुप्पट केलं 400 दुनी झालं. 18 वर्षात ते 8 पट होईल. 18 वर्षात ते 8 पट होईल. आणि आता तुम्ही सांगा मग 16 पट किती वर्षात होईल? 24 वर्षात. त्याला डबल करायचं ना. समजतंय का? पैशांवरून तर समजलं पाहिजे होतं. आता 100 चे किती झाले? 6 वर्षात 200 होत आहे. पुढच्या 6 वर्षात ते 200 चे किती होत आहे?
अरे 6 वर्षात ते डबल होत आहे ना, मग 200च्या डबल किती होईल? 12 वर्षात 400, मग 400च्या डबल किती होईल? मग डबल व्हायसाठी किती वर्ष लागतात? 6 वर्ष. 12 6 18 वर्ष. नाही जमलं? त्याच्यासाठी थोडस हुशार होणं पडेल. पाय त्याकडे 100 रुपये. किती रुपये त्याकडे? तू बँकेत गेला, बँकेत त्यांना तुला सांगला भाऊ 600, 6 वर्षात ते पैसे डबल. 6 वर्षात ते पैसे. हा, मग आता चालू आहे 2026. तू गेला बँकेत 2026 मध्ये, तुला 100 रुपये ठेवले. 2032 मध्ये किती वर्षानंतर रे? 6 वर्षानंतर 100चे किती झाले रे? बोल आता. आता एकदम सोपं, दुसरीतल्या पोऱ्याला बी समजेल एवढ्या सोप्या सांगतोय, बरोबर का? 2032 मध्ये तू बँकेत गेला, पाहिलं तर 200 होते. मग तुला समजलं का रे यांना 6 वर्षानंतर डबल केलं. बरं, तू परत 2038 मध्ये बँकेत गेला, त्या 200चे वैल होते, डबल झाले ना. 200चे किती झाले? आता तू 2044 मध्ये परत बँकेत गेला, 400चे किती वैल असतील? हा, पाय मग तू आता. तू गेला, टाकले का होते पैसे? 26 मध्ये. भेटले केव्हा तुले? टाकले किती होते? भेटले किती? म्हणजे 8 पट. आता हे 8 पट होण्यासाठी 2044 भागिले 2026 जर केले तर उरतं किती वर्ष? 18 वर्ष. तुझे उत्तर 18 वर्ष. आलं लक्षात? दर 6 वर्षांना अमाऊंट डबल होते. येईन नाही जमत असे स्टार करी, नाही तर मग लेक्चर परत पाहिजे तू. जमा घ्या बी. हे किती सोपं आहे. कोणा समजलं? थोडस चॅप्टर बनणं पडेल. आता येतं यार, मी तर म्हणतो अनाडचोट माणसाला बी समजे नाही. आता हे एवढं सोपं सांगून दिलं, एवढं सोपं तर गणित पुस्तक मध्ये बी नाही सांगेल. पुस्तक मध्ये तुम्ही पाहिजे जा, पान नंबर 228 वर त्यानं काय सांगलंय ते त्यालाच समजेल नाही. त्यानं डायरेक्ट लिहिलेलं आहे 18 वर्षात 8 पट होईल, बाकी विचारू नका. एक्सप्लेनेशन मध्ये काय लिहिलंय पहा, 6 वर्षात दुप्पट होते, ते तर गणितातच दिले. आणि शेवटच्या लाईन मध्ये डायरेक्ट लिहिलंय 18 वर्षात 8 पट होईल. म्हणजे त्याचा विचार करायची क्षमता काय आहे की हे एकदम सोपं गणित, त्याच्यात काय एक्सप्लेन करायचं आहे. तुम्हाला तरी बी करता मी एक्सप्लेन. अजून काय पाहिजे? एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 850 व 935 रुपये आहे. 850 व 935 रुपये आहे. तर व्याजाचा दर काढा. तर व्याजाचा दर काढा. फरक भागिले पहिली किंमत गुणिले 100. आता तुम्ही सांगितलं ना, फरक भागिले पहिली किंमत गुणिले 100. सूत्र लिहा. फरक, व्याजाचा फरक भागिले पहिली किंमत गुणिले 100. फरक किती आला रे? 85 रुपये. पहिली किंमत 850 गुणिले 100. अबे 2 वर्षाचं आहे ते. एका वर्षाचा काढा ना. मग 20% कसं काय येईल? 2 वर्षाचं व्याज आहे 850 आणि 935. पहिल्या वर्षाचं तुला घेतलंय 850, दुसऱ्या वर्षी वाढायचं देणं पडेल ना. अरे जर एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 850 व 935 रुपये आहे, म्हणजे 2 वर्षाचं व्याज येते टोटल,
चक्रवाढ म्हटलंय म्हणून ते कन्फ्युजन होतंय. तर व्याजाचा दशादशी दर काढा. मग आपण काय केलं, 85 भागिले 850 गुणिले 100, 0 कट, 85 कट, काय उरलं मग 20 कस काय येतंय तुझं? अरे 850 ही अमाऊंट 10%. 850 ही अमाऊंट 10%. आपल्याला मुद्दलची गरज आहे का? मुद्दल पाहिजे असेल तर 8,500 घ्या. घे 8,500 वर 10% काढ. काढ ना, 8,500 वर 10% काढ. किती आले? 850. हे झालं पहिल्या वर्षाचं. बेरीज मार. दुसऱ्या वर्षी 10% घे अजून. 935 येत आहे का? मग झालं ना. व्याजाचा दर किती आला तुया? 10% आला ना. 20% कस काय येईन? तू 2 वर्ष 20% वापरले. 10 ते नको सांगू. व्याजाचा दर सांग. व्याजाचा दर हा वर्षाला सांगना पडतो. 2 का करतोय? 850 ले 850 एकाच वर्षाचं व्याज आहे. मग एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे असं लिहिलंय ना. वाचते ते. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 850 व 935 रुपये आहे. अनुक्रमे म्हणायची काय गरज आहे? आपल्याला अक्कल नाही का? पहिल्या दुसऱ्या वर्ष काय राहत होतं? पहिल्या वर्षाचा 850 आणि दुसऱ्या वर्षाचा 935. मग व्याज केव्हा वाढतं? चक्रीमध्ये. चक्री जर नसती तर दुसऱ्या वर्षी 850च घेतले असते. मग आपण काय केलं? मोठ्या व्याजामधून लहान व्याज कमी केलं. म्हणजे फरक आला 85 भागिले पहिली किंमत गुणिले 100, 0 कट, 85 कट, 10% व्याजाचा दर. हा, तुम्ही गणित सोडवा. तुम्ही गणित नाही सोडवताय मला असं वाटतंय. घ्या पुढचं गणित. मी हे गणित त्याच्यासाठीच घेतोय तुमचे, कारण तुमचा हात नाही लागत येईल. जर 1200 रुपये मुद्दलाची 7.5% दराने 7.5% इंटरेस्ट रेटने बँकेमध्ये ठेव जमा केली 3 वर्षासाठी लिहिलं ना. बर, जर 1200 रुपये मुद्दलाची 7.5% दराने बँकेमध्ये ठेव जमा केली असं लिहिलं का? ती ठेव किंवा त्या ठेवीवर असं लिहा. त्या ठेवीवर 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. हम्म 200. नेक्स्ट, सूरजने बँकेकडून 3600 रुपये. सूरजने बँकेकडून 3600 रुपये दशादशे 12.1/2 दराने कर्ज घेतले. सूरजने बँकेकडून 3600 रुपये दशादशे 12.1/2 दराने कर्ज घेतले. 2.1/2 वर्षाच्या मुदतीत 2.1/2 वर्षाच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील? त्याला किती पैसे परत करावे लागतील?
1 2 3 सांगतोस 4500 चूक. व्याजाचा दर किती घेतला तू? व्याजाचा दर किती घेतला? 12.1/2 हक्का. बारा पूर्णांक 1/2 म्हणजे 12.5. 12.5% व्याजाचा दर. मुदत कोण सांगतो? मुदत किती? मुदत तूच सांग. 5 वर्ष घेतली का? 2 आणि 2 4, 4 आणि 1 5. राहिलं साला या वर्षी. 2.1/2 म्हणजे किती? शिकवलं होतं ना. एक भाकर आहे, या भाकरचे 2 तुकडे केले, एका भाकरचे 2 तुकडे म्हणजे अर्धी भाकर. 2.1/2 2.5. 2.5 वर्ष असे लिहिले जाता. 2.1/2 म्हणजे 2.5 वर्ष. पूर्णांकाला अपूर्णांकात न्यायचा असेल तर कसा न्यायचा? 2 गुणिले 2 बेदुनी 4 आणि 1 5. 5/2 जातो. 5चे 2 तुकडे किती होता? 2.5 वर्ष. 3600 रुपयाला 12.5%ने 2.5 वर्षाच्या मुदतीत किती परत पैसे द्यावे लागतील? पहिले व्याज काढ. 3600 गुणिले 12.5 गुणिले काय करशील? महिने घे. 30 महिने. 2.5 वर्ष म्हणजे 30 महिने ना. पण आपल्याला महिन्यांचं माहिती म्हणून महिने घे. 30 महिने घे डायरेक्ट. भागिले 100 गुणिले 12. 4000. चुकलं. असं घाबरत होतंय. कितना है? 4725 यायला पाहिजे होतं. पहिले व्याज काढायचं. चला काढायचं व्याज. 3600 रुपये मुद्दलावर 12.5% दराने 30 महिने. 2.5 वर्ष म्हणजे किती महिने? 30 महिने भागिले 100 महिने आले म्हणून 12 महिने. हा पॉइंट नंतर एक घर खाली 0 0 0 0. काय उरलं रे? 12 1 12 त्रिक. आता सगळं वरती उरलंय, खालती काहीच नाही. हे पाय मग 3 त्रिक 9 5 45. अच्छाले 4 9 दुनी 18 आणि 4 अच्छाले 9 1 9 2 1125 रुपये व्याज. मुद्दल किती होता रे? 3600 मुद्दल. 3600 मुद्दल आणि 1125 व्याज. उत्तर आलं 4725. झाले ते गणित रोज सोडवा. हे पुस्तक तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे. जे लोक पोलीस भरती करताय ना, 2024 चे अॅक्युरेट जसेच्या तसे प्रश्न इथे दिले या पुस्तकामध्ये. हे पुस्तक घ्या. आणि मी जर 50 घेतले तर तुम्ही पुरे 100 सोडवा. पुऱ्या गणितांना हात लागला पाहिजे. समजतंय? नेक्स्ट. दशादशे 5 दराने एका रकमेचे 4 वर्षाचे सरळ व्याज 500 रुपये असल्यास 10.5 दराने एका रकमेचे 4 वर्षाचे सरळ व्याज 500 रुपये असल्यास मुद्दल काढा.
मुद्दल काढा. उद्यापासून ह्या पेरीले तू घे आणि तू हिच्यापाशी बसायचा. त्यांना ऐकलं नाही, कानफाटा पडतो त्यांच्या. सांगा उत्तर. काय 25? काय विचारलंय? 2500. 2500 बरोबर आहे का? हा. काय होता प्रश्न? 4 वर्षाचं व्याज. 4 वर्षाचं ना? 4 वर्षाचं 500 तर 1 वर्षाचं 125. व्याजाचा दर मुद्दल होतं का दिलेलं? नाही. मग प्रश्न सांगा बरं एक वेळा. 10,500 दिलाय ना व्याजाचा दर. मग 125 अमाऊंट 5% असेल तर 100% किती? 500. किती आला रे? 2500. नेक्स्ट. एका माणसाने 10% सरळ व्याजाने कर्ज घेतले. एका माणसाने 10% सरळ व्याजाने कर्ज घेतले व 5 वर्षांनी 250 रुपये व्याज फेडले व 5 वर्षांनी 250 रुपये व्याज फेडले तर त्या घेतलेल्या कर्जाची रक्कम काढा. तर त्या घेतलेल्या कर्जाची रक्कम काढा. प्रश्न वाचा रे. होमगार एक बी उत्तर दिले नाही आज. काल होमवर्कच केला नाही सर, तर उत्तर देऊ केला नाही ना? कर सांग. नाही मार 50 रुपये. तूच तर बोलला आता. हसतोय. 100 मार. मग जाऊ दे. 50 मारतो का 100? हा मार. सोबत पाहिजे का? सोबत पाहिजे का? मारतो एकटा? हा मार. सोबत पाहिजे 2 जणी आपल्याकडे. किती? करेक्ट. 500. 10% सरळ व्याजाने कर्ज घेतले. व्याजाचा दर 10%. 5 वर्षांनी 250 रुपये व्याज फेडले. 5 वर्षांनी 250 रुपये. तिकडे मागे त्या 2 जणी झोपल्या का? 250 रुपये व्याज. किती वर्षाचं? 5 वर्षाचं. 5 50 म्हणजे 50 रुपये व्याज. हे 1 वर्षाचं. 1 वर्षाचा व्याज किती? 50 रुपये. 5 वर्षाचा 250 ना. एक पार्लेजीचा पुडा 10 रुपयाचा. 50 रुपयाचे किती? 10. उलट म्हणतोय तो. एक पार्लेजीचा पुडा 5 रुपयाचा. 10 पुढे कितीचे? मग तो उलट सांगतो. 10 पुढे 50 रुपयाचे असतील तर एक पुडा कितीचा? मग उलट आहे. 5 वर्षाचे 250 रुपये. 5 वर्षाचे. 1 वर्षाचे किती? 1 वर्षाचे किती? मग 50 रुपये ही रक्कम 10% आहे. तर 100% किती? क्रॉस करायचं, उत्तर काढायचं. काढा. उत्तर येईल मुद्दल 500 रुपये. बस. आला रे पर. खतरनाक प्रश्न आहे. चंद्रपूर बॅनमन 2024. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने
सोडवलंय ना तुमनं? मी सांगतो ना कोणी टाकली तर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका म्हणता चंद्रपूर बँड म्हणजे एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 8 पट होते. 3 वर्षात 8 पट होते. तर व्याजाचा दर काढा. तर व्याजाचा दर काढा. ऑप्शन 50%, 75%, 100%, 150%. आता शिकवलं भाऊ, उत्तर आलं पाहिजे. हा भाऊ, हा हा भाम नाही द्यायचा बरं, एक्सप्लेन करायला येईल. हा पाठ केलेलं नाही ते का? पाठ नाही करायचं रे. पाय मी दाखवतो. 3 वर्षात 8 पट. दाम दुप्पट म्हणजे 100, दाम तिप्पट म्हणजे, दाम चप्पट म्हणजे, आता ऐकी ओरिजिनल बोल. दाम दुप्पट म्हणजे तिप्पट, 4 पट, 8 पट. हे बाहेर ना 3 वर्षात 800. मागे जातोय आता. 2 वर्षात, 1 वर्षात. दाम दुप्पट म्हणजे उत्तर असं आहे ते. चक्री येते म्हणून तसं करणं पडतं. पहिले आपण वरून खाली आले होते, आता खालून वर आहे. आत्ताच पाहिलं नाही गणित आपण कोणतं ते 18 वर्षवालं. समजलं होतं का ते? त्याचं उत्तर आहे 100%. जर नाही समजलं तर पाठ करायचं डायरेक्ट. हा आता पाठ करायसाठी काय करायचे, ते गणित आपल्या एका स्पेशल वही मध्ये नीट यायचे, जी आपली हिडन वही राहील, ज्याच्यात आपल्याला न येणारे गणित राहतात. न येणारे म्हणजे काय, असे बी गणित आहे की जे मला येतानी मी वहीत येईन तुम्हाला. येतानी म्हणजे काय, ते परत परत पाहणे पडतं आपल्याला. परत परत पाहावे लागतात ते गणित आपल्याला. चलो पुढचा प्रश्न. जमला का रे? 100%, 100% आलं का? हा. एका गावाची लोकसंख्या 48,000 आहे. एका गावाची लोकसंख्या 48,000 आहे. लोकसंख्या वाढीचा दर 10% आहे. लोकसंख्या वाढीचा दर 10% आहे. तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल? तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल?